निघाला नाही. त्यातनं उठलून जाऊन एकदम रंब्याचा हात धरला. इंद्रदेव खवळला. हरामखोर, काय समजून हात धरलास? जा, मी तुला शाप देणार आहे. मानरूपी तू बोकाड होऊन फिरशील. इंद्राने शाप दिला मला एकट्याला दिला नाही, बायकोला सुद्धा शिळी होऊन फिरशील म्हणून. त्यावेळी मला कळलं नाही, परत करून काय करायचं पश्चाताप होतो माणसाला. म्हणून माणसाने वेळीच सावध राहिलं पाहिजे. लय मस्ती केली म्हणजे असं होतं. तर इंद्राने मला शाप दिला, जा मानव रूपी बोकाड होऊन फिरशील. आता मी बोकाड आहे आणि माझी बायको शिवली आहे. लय दिवस झालं मला काही सांगत होती, पण मी तिचं ऐकूनच घेतलं नाही. बघूया, मी तिला विचारतो काय म्हणणं आहे तिचं विचारतो. रंबा, ए रंबा, इकडे. लय दिवस मला काही सांगायची होती, काय भानगड आहे ग? अहो सांगायचं होती की तुम्ही ऐकूनच घेत नाही, सारखं बाहेर बाहेरच पळताय. मग आता कुणाला सांगू? आता माझ्या मागे थोडी आप होतं म्हणून मला ते काय समजलं आहे. आता हे आपणाला देवानं काय केलं ह्या जन्मात घातलं, मला बोकाड केलं, तुला शेळी केली, मी झक मारले. इंद्रा सभेत जाऊन रंबेचा हात धरल्याबद्दल मला हे शाप दिला. उपशाप मागेला, पण नाही म्हणला तुझी खोडी जिरल्याशिवाय तर उपशाप मिळणार नाही. तुमच्यामुळे मला बघायला आले. आता काय करायचं? एकाने केलं म्हणजे 10 जणांना येतं, तुला माहित आहे का नाही? म्हणून म्हणतो काय लय दिवस झालं मला काय सांगू तुम्हाला. काय सांगत? अहो तुम्हाला जी मी गोष्ट सांगायची होती ना. काय सांगायची? अहो मला दिवस गेले. कुणी गेला? सकाळपासून मी इथे, दिवस कुणी कधी गेला? हा, किती गेलायसा तुम्ही? अहो दिवस कोणी कधी गेला म्हणतेस मग? अहो दिवस गेल्यात म्हणजे का नाही, मी गरोदर आहे. गरोदर आहे? हा. तुला कोणी गरोदर केली? लाज वाटते काय तोंडाच्या? चरत चरत काम केलं ते आता माझ्या लक्षात आलं. पहिलं मला असं सांगायचं नाही. आता जागा बार काय का पिल्लू तुम्ही? आता बोकडाच्या नादात आहे त्यामुळं. बोकडाच्या नादात? बरं आता काय तुझं म्हणणं काय? म्हणणं काय म्हणजे काय माहिती का कारभारी, मला का नाही आंबट आंबटच खावडते. आंबट आंबट? मग तिचं थापा कापून आणतोय खा. तसं नाही, तर आपण ती नदी आहे ना, नदीच्या पलीकड त्या नदीवर जायचं आणि नदीच्या पलीकडं भगवान घाळे यांनी 100 रुपये दिले. ते वगाचं काम असं चांगलं चाललं पाहिजे. असं गोळा करत थांबायचं. आम्हाला काय बोलू देऊ कारभारी, आपण नदीवर जायचं. मला 200 रुपये त्याचे टाकतात नाव माझ्या लक्षात नाही. अहो कारभारी, असू द्या, बोल. कामाकडे लक्ष द्या की. काय लक्ष तुमचं कुठं आहे? बोल बोल. हा बोल कारभारी. हा, ती नदी आहे ना, हा, नदीच्या पलीकडे आंब्याचं झाड आहे. नदीच्या पलीकडच्या आंब्याचं झाड आहे? अहो नदीला पाणी किती आहे? नाही नाही नाही, तिची कैरी मला पाहिजे. दुसऱ्या आंब्याची आणते ते चालत नाही. जमत नाही मला, त्याच आंब्याची पाहिजे. तेच कैरी पाहिजे? तेच पाहिजे. असं ते बायकोचा हात पडून म्हणजे तुम्ही एवढं करू शकत नाही? हो करणार के. अहो आपल्या बायकोसाठी काय काय करते माणूस. तुम्हाला एवढं करू शकत नाही? आज बी मरायचं आहे ना, आज बी मरायचंच आहे. मरू नका, तेवढी कामगिरी करा. कैरी जाणतो. जाऊ का? चला. तुम्ही तिकडे आहे का? तिकडे आमच्याकडे येऊ नका. काय अहो ती आपण का नाही, तुम्ही काय येणं झालंय कारभारी? अहो ते ताजी पाहिजे का नाही, तर त्यांनी आता यायचं बंद केलंय माझ्याकडे. हो अहो म्हणजे तुम्ही नव्हता घरात, मग तेच येत होतं. मी स्वर्गात गेलो होतो तोपर्यंत हे काम केलं. बरं असू द्या, आणा जावं कैरी. जावा. पाणी गुडघ्याला लागलंय. अहो लागू दे कारभारी. हो मोर मरू वा. वा मोर, सगळं चूक नाही घातलेलं. माझं शेती एवढं करू शकत नाही तुम्ही? तुझा हात तर पडला पाहिजे. तुमच्याशिवाय मला कोण आहे? नाही बरोबर आहे. हा पण ते हा
परमेश्वर असतो हा कसा बी असू दे कसा बी असू दे रंबा हा पाणी कमरेला लागलंय लागू दे हो पुढं उघड आहे. पुढवा रंबा हा पाणी छातीला लागलंय अहो लागू द्या हो पुढं उघड आहे. हो पुढं तुला कैरी पाहिजे ना मला कैरीच पाहिजे मला आंबट खावडतंय मला कैरीच पाहिजे तीच कैरी पाहिजे काय हो असं जातो जावा हा माझ्या गळ्याला पाणी लागले लागू द्या हो पुढं पुढवा पुढवा कर बरं हो पुढं हो पुढं रंबा हा माझ्या नाकात तोंडात पाणी लागलं तर तुला मरायला लागू तुला मेला तर मला पण मला ती कैरीच पाहिजे हो पुढं मेला तर मरा हो. मी मेल्यावर माग तुझं काय काम आहे नवऱ्याच्या जीवावर उठणारी बाई नको मला हा? म्हणलं नाही कारभारी तुमच्या नाका तोंडात पाणी चाललंय तुम्ही मागा द्या पाणी थोडं बसलं आज ना उद्या आणू लोक मेला तर मरा मला तुझी गरज नाही अहो कारभारी आज असं- मला तुझी गरज नाही असली अहो बायको कारभारी असं कसं? आज मला असली बायको नको मी दुसरी शिवली बघतो पण तो नको मला आता पण मी काय करू काय चालतं होतं आवाज काय बोलता काय मला तुझी गरज नाही म्हणजे नाही कारभारी तुमच्या नाका तोंडात पाणी चालते परत या मी आलं तर मरा मी मैदान माग तुझं काय काम आहे चाल गरज नाही मला अरे बाबदाजी मला काय? सांगा की अहो तुम्ही तर मला सांगा की नवऱ्याच्या जीवावर उठणारी बाई कशाला पाहिजे म्हणजे नाही कारभारी तुमच्या नाकात तोंडात पाणी चालते परत या पाणी वसरलं होतं परत काय द्या काय नाही मी आला तर मरा मी मेल्यावर जग बुडलं मग आपणाला काय करायचं हिला तर मागं ठेवून काय करायचं हिला बी खलास करून द्यायचं असा माझा विचार पण हत्या करायची नाही म्हणून त्याला सोडून दिले माझं मी कोणाची कधी दुसरी शिवले बघतो